बाळासाहेब ठाकरेंची 50शी मधली शिवसेना आज भाजपच्या मदतीनं राज्याबरोबर केंद्रामध्ये सुद्धा सत्तेत आहे। पण आत्ताची शिवसेना खरंच शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची नाही तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची झाली आहे। पाहुयात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरचा एक स्पेशल रिपोर्ट। आपण मला सांभाळलं, मी तुम्हाला सांभाळलं, त्याच्यामध्ये इमानाचा फार महत्त्वाचा प्रश्न आहे। हे इमान आपण सांभाळा, हे इमान जोपर्यंत आपण माझ्यासाठी सांभाळतात तोपर्यंत शिवसेनेला कोणी हरू शकणार नाही। सांभाळून घ्या, मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या। 2012 सालच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांचं हे आवाहन शिवसैनिकांनी आदेश म्हणून स्वीकारलं आणि 2014च्या निवडणुकीत शिवसेनेचे तब्बल 18 खासदार दिल्लीत पोहोचले। राज्यातही भाजपशी दोन हात करून सेनेनं तब्बल 63 आमदार निवडून आणले। त्यामुळं आज शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेची फळं चाकते। पक्षाचा नेता पक्ष घडवतो, मोठा करतो किंवा पक्ष संपवतो। सुदैवाने बाळासाहेबांच्या पश्चात काय होणार ही चिंता ज्यावेळी शिवसैनिक करत होते आणि प्रामुख्याने पत्रकार करत होते, त्यावेळी शिवसेना कशी टिकणार तो प्रश्न सोडवूया असे कोणी तर बाळासाहेबांचाच मुलगा उद्धव ठाकरे यांनी तो प्रश्न सोडवला। सत्तेत असूनही शिवसेना भाजपशी फटकून वागते। मुंबईत दररोज कुठल्या ना कुठल्या कारणावरून भाजप बरोबर जाहीर वाद होतोय। इतकंच नाही तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना भाजप बरोबर काडीमोड घेईल अशी ही चर्चा आहे। स्वतःच्या मर्यादा लक्षात घेऊन उद्धव ठाकरे प्रत्येक वेळी सत्तेची गणितं मांडतायत। माननीय उद्धवजी यांची जी निवड उद्धवने केली ती कितपत योग्य होती, तर उद्धवजीने एक पाऊल पुढे टाकून असं सांगून टाकलं की आम्ही एकटे, फक्त एकटे, कोणी आमच्याबरोबर नसताना 63 जागा एवढ्या मोठ्या लाटेमध्ये सुद्धा आणून लोक ह्या महाराष्ट्रातले शिवसेनेबरोबर आहेत ते दणदणून सिद्ध करून दाखवलं। आता शिवसेना पूर्णपणे उद्धव ठाकरेंची झाली। जुन्या नेत्यांना पक्ष संघटनेच्या कामकाजापासून दूर ठेवण्यात आलंय। उद्धव ठाकरेंच्या कोर टीममध्ये सुद्धा अनिल देसाई, आदित्य ठाकरे, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, संजय राऊत यांच्यासारख्या नव्या दमाचे नेते आहेत। त्यामुळे सत्तेत राहूनही शिवसेना विरोधकांची भूमिका वठवते। त्याचा फायदा देखील शिवसेनेला झालाय। काँग्रेसची पराभूत मानसिकता आणि राष्ट्रवादीने गमावलेल्या विश्वासामुळे निर्माण झालेली पोकळी शिवसेनेने अचूक हेरली। दुष्काळी कामांच्या माध्यमातून ग्रामीण भागात पक्ष संघटना अधिक बळकट केली आहे। एकूणच काय, 50व्या वर्षात उद्धव ठाकरेंची शिवसेना ही सुवर्णसेना झाली। राहुल झोरी, महाराष्ट्र वन।